आज आपण बघतो आहोत की रेडीमिक्सच्या मिक्सचरमधनं मोठ्या प्रमाणामध्ये कॉन्क्रीट जे आहे हे महानगरपालिकेच्या रस्त्यांवरती सांडत चाललेलं आहे आणि ह्याच्यामुळे डांबरी रस्ते असतील, कॉन्क्रीटचे रस्ते असतील, त्याच्यावरती खड्डे पडतात. त्या गोष्टीच्यामुळे आज फुफ्फुसाचं आजार नाशिकच्या नागरिकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे. टू व्हीलर याच्यावरनं स्लिप होऊन मोठ्या प्रमाणामध्ये याच्यावरती अपघात होतात. सदर विषयाच्या बाबतीमध्ये जवळपास 6 महिन्यांपासून मी या गोष्टीचा पाठपुरावा करत आहे. नाशिक महानगरपालिकेला एक पत्र दिलं, स्मरणपत्र दिलं, एक जाऊन बैठक देखील घेतली आणि जेव्हा नवीन बिल्डिंग किंवा रिडेव्हलपमेंटला बिल्डिंग जातात तेव्हा ग्रीन नेट ही कंपल्सरी आहे, नगररचनाच्या नियमावलीमध्ये आहे. मात्र ती नेट देखील कुठंच लावली जात नाहीये. म्हणजे बांधकाम व्यावसायिकांचा सोडा, यशवंत मंडईच्या इथं जेव्हा यशवंत मंडईची इमारत ही पाडण्यात आली, जी महानगरपालिकेच्या मालकीची आहे, त्याला सुद्धा ग्रीन नेट लावलेली नव्हती. मी लक्षात आणून दिलं, त्यानंतर त्यांनी त्याला ग्रीन नेट लावली. त्यामुळे महानगरपालिकेचं प्रशासन ह्या विषयावरती अजिबात गांभीर्य घेत नाहीये. मी आयुक्तांना आज या ठिकाणी आपण या आपल्या वरिष्ठांसकट आणि आपण बघा की काय परिस्थिती आहे, परंतु एका बैठकीमध्ये व्यस्त असल्यामुळे त्या येऊ शकल्या नाही. मात्र त्यांनी जे उत्तर दिलं ते मला असं वाटतंय की महानगरपालिकेने त्यांच्या जबाबदाऱ्या झटकलेल्या दिसत आहेत. त्यांनी सांगितलं की डेप्युटी कलेक्टर आणि आरटीओचं काम आहे, पण रेडीमिक्सच्या गाड्या त्या महानगरपालिका, रस्ते खराब होत आहेत, हा महानगरपालिकेचा विषय. एअर क्वालिटी इंडेक्स देखील आज नाशिक शहराचा खालावत चालला आहे. म्हणजे प्रदूषण विभाग जो आहे तो आज झोपलेला आहे, आरटीओ विभाग हा झोपलेला आहे आणि नाशिक महानगरपालिका देखील बघून त्यांचे डोळे बंद करताय. आणि ह्या गोष्टीमध्ये महानगरपालिका असेल सर्वांनी सुधारणा करावी. महानगरपालिकेच्या नंतर मी कलेक्टरना फोन लावला आणि त्यांना विनंती केली की अतिशय गंभीर हे गोष्ट आहेत आणि त्यांनी सांगितलं की मी आज सर्व विविध डिपार्टमेंटची बैठक घेतो आणि त्यानंतर त्यांना सगळ्या रेडीमिक्स कॉन्क्रीटच्या मालकांना पण देखील मी त्यांना बोलून घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. आणि माझी अपेक्षा आहे की एका गाडीवरती दंड करून हा प्रश्न सुटणार नाही. याच्यासाठी SOP असायला पाहिजे आणि सातत्याने त्या जे काही रेडीमिक्सच्या गाड्या आहेत त्यांच्या ड्रायव्हरचं देखील प्रशिक्षण घ्यायला पाहिजे आणि त्यांना सूचना कडक द्यायला पाहिजे की अशा पद्धतीने शहरामध्ये कॉन्क्रीट कुठल्याही रस्त्यावरती सांडता कामा नये. धन्यवाद.